नमस्कार मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बांगडा ग्रेव्ही बनवणार आहे. या मग खूप छान पद्धतीने बांगडा ग्रेव्ही. चला मित्रांनो, बांगडा मसाल्यासाठी आपण मसाला वाटलाय. अद्रक, लसूण, टमाटा, कोथिंबीर, कांदा आणि लसूण हे सगळं मिक्स करून वाटून घेतलंय. आता पुढची तयारी चालू करू. गॅस गरम केलाय, कढई ठेवली, तेल टाकलं, थोडंसं तेल गरम झाले. आता थोडासा कढीपत्ता टाकू. आता मसाला टाकू. बांगडा ग्रेव्हीसाठी छानपैकी मसाला तयार केला आहे, बघू शकताय. मिक्स करू आपण छानपैकी. आता थोडासा घरचा मसाला टाकू, थोडीशी हळद टाकू, थोडंसं चवीनुसार मीठ टाकू. छानपैकी सुगंध येतोय घरच्या मसाल्याने आमच्या. आता थोडंसं पाणी टाकू जरा. थोडंसं पाणी टाकून थोडंसं उकळू द्यायला. थोडंसं पाणी जरा आटल्यानंतर आपण बांगडे टाकू. बघा आता छानपैकी उकळी आली. आता आपण बांगडे टाकूया. आता 10 मिनटं, कमसे कम 10 मिनटं आपण याला शिजू देऊया छानपैकी. आता हे बांगडे 5 मिनटं थोडं शिजू देऊ आपण. आता चवीसाठी थोडीशी कोकम टाकू, थोडासा आंबटपणा यावा म्हणून. बांगड्याला वशाटपणा असतो म्हणून थोडंसं कोकम टाकल्याने अजून थोडंसं आंबटपणा. पाहू शकताय, खूपच छान सुगंध येतोय. पूर्ण तयार झाला आपला बांगडा मसाला. चला आपण आता खाऊया. चला, आपली ग्रेव्ही पूर्ण तयार झाली खाण्यासाठी. ज्वारीच्या भाकरीवर खूपच छान लागतो बांगडा ग्रेव्ही. खरंच व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.